संपवून टाकताय तेव्हाच. आणि बुवा काय बोलले बघा, बुवाकडे 10 रुपये नाही, बुवा भिकारी आहे. काय बोलले? बुवा भिकारी आहे. ए बुवा, अरे मोठे मोठे शाहीर जेव्हा पारे करतात ना तेव्हा काय असं मोठा रेकॉर्ड करून आणत नाही. केव्हा गावी ही जरा आपल्या गुरूंना आपण विचारून यावं. आपण गण गातानाच भैरवी राग गाताय, भैरवी गाताय. आपला कार्यक्रम आपण संपवून टाकताय तेव्हाच. आणि मला सांगताय अशी गवळण गायलाय, तशी गवळण गायलाय. बुवा, हा भैरवी राग सर्वात शेवटी गायचा असतो, हे तुमच्या लक्षात असू द्या. बुवा म्हणताय की तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी कैक वेळा दिलंय. बुवांची 4-5 वेळा माझ्या बरोबर वारी झालेली आहे. अजून एकदाही त्यांनी खोटं नाटक, खरं सोडाच, खोटं नाटक सुद्धा एकदाही उत्तर दिलेलं नाही, साधा प्रयत्नही केलेला नाही. आणि हा बाऱ्या बोड्याचा मला सांगतो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय, तुम्ही खोटे बोललात की मला पटलं नाही, त्यांच्याकडे उत्तरच नाही, ते देणार कुठलं हो? शाहीर, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी ओवी क्रमांक 25 जी तुमची काय आहे तिच्यानुसार नक्कीच देणार आहे. आणि ह्याच बारीजाने आत्ताच देणार आहे. शाबास. लक्षात घ्या, मागच्या वेळेला तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं, तुम्ही उगाचच मला पटलं नाही केलं. आणि आता प्रश्नाची प्रतच बदलली. बुवा प्रश्न प्रत देतोय, याच्याकडे 10 रुपये नाही बघा हो रेशिक जण हो, याच्याकडे 10 रुपये नाही. हे बघा, या साध्या कागदावर आरबट चालबट लिहून दिलेले आहेत, याच्याकडे टाईप करायला 10 रुपये नाही. अरे भिकाऱ्या, जर तुझ्याकडे 10 रुपये नसतील तर ते माझ्याकडून घेऊन जा. कारण का सांगतोय ऐका, ही प्रत आम्हाला संच करून म्हणून ठेवावी लागते. अशा आरबट चारबट कागदावर काही लिहून दिलं तो संच करून आम्हाला ठेवता येत नाही. लक्षात घे बुवा, म्हणून म्हणतोय 10 रुपये नाही तुझ्याकडे. तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला माझे वस्ताद शाहीर, नामवंत शाहीर दामोदरजी गोरिवले या ठिकाणी येत आहेत. कारण मी जरी तुला कोणतंही उत्तर दिलं तरी तू ते पटलं नाही सांगतोय. म्हणून वस्ताद शाहीर, नामवंत शाहीर दामोदरजी गोरिवले हे या प्रश्नाचं उत्तर देते. हॅलो मंडळी, गणपतीचा सण आहे आणि या गणपतीच्या सणामध्ये आज त्या ठिकाणी शक्तितुराचे जे आयोजन या मंडळाने केलेलं आहे, त्या मंडळाला पहिल्यांदा मी धन्यवाद देतो की नवीन कलाकार या ठिकाणी आणावे, त्यांची कला लोकांना पाहायला मिळावी. कारण आम्ही घडलो, आमचे कलाकारही घडायला हवे. या ठिकाणी मान्यवर शाहीर आहेत, सुनील लोकडे आहेत, चंद्रकांत धोपट आहेत, प्रभाकर धोपट आहेत, संजय मालवाची दिग्गज मंडळी, महेंद्र शितप, या सर्व शाहिरांना माहिती आहे शाहीर दामोदर गोरिवले काय आहे ते. ओ बुवा, 12 वाजता माझ्या शिक्षकाने तुम्हाला बारी दिली आहे, 1.5 वाजता बारी देत आहे काय? कोंबडा हरवताय काय? हा, काहीतरी नियम ठेवा. लोक इकडची होती ती सगळी निघून गेली, लोकांचं मनोरंजन करायचंय, काहीतरी तालमेल ठेवा. गण गाताना सांगताय की शब्दावर बुवा लक्ष असू द्या, आमचा लक्ष आहे. तुम्ही गण गाताना काय म्हणताय? तन मन धन. बुवा, तन मन अर्पतो. आपण जे अर्पतो ते गणाला जे अर्पण करतो ते तन मन अर्पण करतो, धन नाही अर्पण करतो. काय लोकडे बुवा, बरोबर ना? आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा आपल्याला त्या देवाकडून आपण मेहनत केल्याच्या नंतर धन मिळतं. तुम्ही म्हणताय की आम्ही तन मन धन अर्पण केलं, असं होत नाही बुवा, लक्षात ठेवा. दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही सचिन दुमक म्हणू नका. सचिन दुमक, तुम्ही जी काही स्टाईल मारताय ना, पहिला मुद्रा करताय, जी काही लोकांना हे करताय, त्याच्यानंतर
पुन्हा लोकांना तुम्ही मुद्रा करताय आणि शाहिराला प्रतिस्पर्धी शाहिराला विसरताय आणि स्तवन झाल्याच्या नंतर म्हणताय प्रतिस्पर्धी शाहिराला माझा शाहिरी मानाचा मुद्रा. असं नाही होत बुवा. काहीतरी शिस्तीत गायला पाहिजे. तुमच्याकडे आवाज आहे, तुमच्याकडे चांगला संख्या आहे, वादक साधक सगळे तुमचे चांगले आहेत, त्याचा काहीतरी उपयोग करावा, स्वतःच काहीतरी निर्माण करा बुवा. दुसऱ्याचं नाही, दुसऱ्याच्या जीवावर नाही व्हायचं, स्वतःच्या जीवावर मोठं व्हायचं बुवा आणि नाव कमवायचं. एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. राहिला विषय प्रश्नाचा बुवा, तुम्ही जे म्हणताय ना की मी उत्तर देतो बुवाला पटत नाही, मग याचा अर्थ तुम्ही पहिल्यापासून खोटंच उत्तर देत होतात. माझा शिक्षक म्हणतो की अजूनपर्यंत यांनी कधी उत्तर दिलंच नाही. काहीतरी सांगून आहे ना वेळ मारून नेऊ नका बुवा. लक्षात ठेवा, ते खरं असेल ते खरं चांगला कार्यक्रम सादरीकरण करताय तेव्हा लोकांना चांगलं देण्याचा प्रयत्न करा. आबरट चाबरट गावू नका. आधी ते वेळ गेली जेव्हा आम्ही गायचो त्यावेळेला जे प्रतिस्पर्धी शाहीर कितीतरी नामांकित या ठिकाणी आजही उपस्थित आहेत. सर्वांना माहिती आहे की सामने करताना अटीतटीचे सामने आम्ही कसे केलेले. आज तुमच्यामध्ये तो दम नाही बुवा. प्रत्येक जण आम्ही सांगतोय स्वतःच कवित्व असायला हवं. स्वतः कवित्व करा, अभ्यास करा आणि त्याप्रमाणे आपली कविता सादर करा. तुमचे गुरुवर्य असतील, तुषार बुवा, मधुकर पंधेरे असतील बाबा, अशा शाहिरांबरोबर कार्यक्रम केलेला हा दामोदर शाहीर आहे. तुषार बुवांबरोबर जेवढ्या तुषार बुवांबरोबर माझ्या बाऱ्या झाल्या तेवढ्या कुठल्याच शक्तीवाल्याच्या झालेल्या नाही. कोणी सांगेल. त्याच्यामुळे एवढं हुरळून जाऊ नका बुवा. बोलताना तारतम्य असायला हवं. कार्यक्रम करताना लोकांना जे काय द्यायचं आहे ते जाणीवपूर्वक चांगल्या प्रकारे द्यायला हवं. आता मी तुमच्या विषयाकडे बोलतोय बुवा. काय झालंय तुमच्या या गारण्यामध्ये विचार पब्लिक जे काय आलं होतं ते सगळंच निघून गेलंय. त्याच्यामुळे जी काय आहेत ती आहेत ते प्रेक्षक जे आहेत ते आमच्यासाठी देव समान आहेत. त्यांच्या साक्षीने मी या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय बुवा. बघा तुम्हाला मी अजूनही सांगतोय, तुम्ही जर खरं म्हणाला तर या ठिकाणी तुमचा मान सन्मान राखून या मंडळाच्या वतीने किंवा आमच्या वतीने तुम्हाला शाळा श्रीपद देऊन आम्ही गौरवू. आणि जर खोटं बोलला तर ते तुमचं तुम्हाला लगबाग असेल. मी तुमच्या प्रश्नाकडे बोलतोय बुवा, लक्ष असू द्या. बुवांचा विषय आहे श्री कैलास पर्वत मानसरोवर तीर्थयात्रा करताना 4 गुंफांचे दर्शन शिवभक्त घेतात. तर त्या 4 गुंफांची नावे सांगा. उत्तर ग्रंथ आधारे व्यवस्था ओवी क्रमांक 25 आणि लोकशाहीर आहेत आम्ही त्यांना बाबा म्हणतो ते मधुकर पंधेरे यांचा तो विषय आहे. आणि या ठिकाणी त्यांच्या विषयाला मी या ठिकाणी उत्तर देतोय. बुवा लक्ष असू द्या. पहिला आधी मुद्दा तुम्हाला सांगतो. पहिल्याच गोष्टीला तुम्हाला मी माफ केलं होतं. तुम्ही जो पास दाखवलात ना प्रमाणपत्र, मंडळाने पाहिलं का मला माहिती नाही, पण ते बघायला हवं दोन्ही शाहिरांचं. गायक म्हणून सचिन दुमक यांचं नाव आहे आणि सहगायक कोरस म्हणून जे खाली कॉलम असतो तिथे नंदकिशोर बुवांचं नाव आहे. मी त्यांना पहिल्यांदाच सांगितलं होतं कार्यक्रम करताना आबरट तबरट करायचा नाही, शिस्तीत कार्यक्रम करायचा, वेळेत करायचा आणि लोकांना काहीतरी देऊन जायचं. बुवा ही पहिली तुमची चूक आहे. बाप कोण आणि नाव कोणाचं सांगताय असं नको. तुमची स्वतःची शाखा आहे. गुरुवर्य तुमचे ते असतील, वस्ताद तुमचे ते असतील किंवा तुमचे ते कवी असतील, पण गायक शाहीर म्हणून नंदकिशोर आगरे हे नाव त्या ठिकाणी असायला हवं. ते तुमचं नव्हतं. ते लक्षात असू द्या. ही एक तुमची चूक आहे. कारण या बारीक सारीक गोष्टीवरती लक्ष ठेवणारे आम्ही शाहीर आहोत. आता तुमच्या विषयाकडे बोलतो. जे 4 तुम्ही गुंफा म्हणाल्यात त्यापैकी बघा, पहिली गुंफा आहे महाअवतार बाबाजी गुंफा, दुसरी सप्तर्षी गुंफा, तिसरी पांडव गुंफा आणि चौथी आहे करोड गुंफा, ज्या ठिकाणी आद्य गुरु शंकराचार्यांनी तपस्या केली होती. आणि बुवा हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा एवढ्या लोकांसमोर दिलंय. जर तुमचं जर उत्तर खरोखर असेल तर तुम्ही मान्य करावं, अन्यथा तुमचं तुम्हाला लग्न. धन्यवाद. पुढील मी कार्यक्रम करण्यासाठी माझा शिक्षक विनेश माडोकर यांना मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कुंडली. धन्यवाद. बुवानी जो गण गायला त्या गणाची चाल देतोय मी. जशी बुवानी दिली तशी मीही देतोय. ऐका.
भक्तावरती कृपा करावी पडतो तुझ्या पाया भक्तावरती कृपा करावे पडतो तुझ्या पाया देवा श्री गणेशा तुझे आलो गुण गाया 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 भक्तावरती कृपा करावी पडतो तुझ्या पाया भक्तावरती कृपा करावी पडतो तुझ्या पाया देवा श्री गणेशा तुझे आलो गुण गाया देवा श्री गणेशा तुझे आलो गुण गाया हॅलो बुवा मी गवळण गायली होती आणि त्यामध्ये म्हटलं होतं तुला जर भरपूर खायला पाहिजे तर हाय जा वाड्याला असं म्हटलं होतं बुवा तुमचे कान कुठेतरी दुसरीकडेच होते आपण म्हणताय की आईच्या वाड्याला बुवा मी आईच्या वाड्याला नाही म्हटलं हो हाय जा वाड्याला म्हटलं वाड्यामध्ये भरपूर दही दूध आहे ते खा म्हटलं आपण गवळण गाताना म्हणताय माझा दांडू तुझ्या घागरीत म्हणतो घालायचंय बुवा शास्त्रानुसार कानाचा दांडू हा माठ फोडण्यासाठी असतो घागरीमध्ये घुसवण्यासाठी नसतो तो माठ फोडण्यासाठी असतो गवळणीच्या खोड्या काढण्यासाठी असतो हे तुम्ही ध्यानात धरा तुमच्या गवळणीची ही चाल देतो आहे का गोरी गोरी पान मी गवळ्याची पोरग सावळा हरे हा नंद किशोर ग मागे मागे फिरतो टवाल खोर ग टवाल खोर ग हे गोरी गोरी पान मी गवळ्याची पोरग सावळा हा नंद किशोर ग मागे मागे फिरतो तुम्ही जशी चाल दिले त्याप्रमाणे मी चाल दिलेली आहे वेळेचं भान ठेवलं पाहिजे फक्त 20 ते 25 मिनिटांमध्ये मी माझी बारी संपवणार आहे आपण दादा सुद्धा विनंती आहे की गणपती घरोघरी आहे जरा 20 ते 25 मिनिटात आपली सुद्धा दुसरी बारी संपवण्याचा प्रयत्न करायचा आहे पहिली बारी आपण 1.5 तास केले मी 1 तासामध्ये संपवलेली होती अर्धा तास जास्त खाल्लेला आहे तुम्ही प्लीज जरा दुसरी बारी 20 ते 25 मिनिटांमध्ये आपण समाप्त करायची आहे
खाळूनी घोळ हो खेळून खेळ याच टालकच खटवल शंकर आणि पार्वती यांचा सारीपाठाचा विषय आहे गोवा लक्ष द्या खाळूनी घोळ आणि खेळूनी खेळ याच टालकच खटवल झालं झगड करून उघड याला पाण्यात बसवल झालं झगड करून उघड याला पाण्यात बसवल रसिक प्रेक्षक हो जास्त वेळ घेणार नाही या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे खंडालेश्वर नृत्य कला पथक वाटत झोपटवाडी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 301 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्यांचा कार्यक्रम 28 सप्टेंबर रोजी जयगड येथे सादर होणार आहे सर्वांनी पाहायला जायचं आहे त्याचप्रमाणे
राजेश सीताराम घवाडी वातड धोपडवाडी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही दुर्गादेवी नृत्य कला पथक त्यांची शतशरणी आहोत. धन्यवाद. हॅलो 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 हॅलो. पुऱ्या महाराष्ट्रातच काय पुऱ्या भारतभर सध्या अत्याचार वाढलेले आहेत. या अत्याचारी नरधर्मांना छोटी मुलगी तरुणी किंवा विवाहित स्त्री दिसत नाही. लोक हो या नरधर्मांना दिसता क्षणी आपण गोळ्या घातल्या पाहिजे. अत्याचार वाढलेला आहे. त्यासाठी एक हे गीत सादर करतोय थोडक्यात. कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळतोय. क्रूर कर्मी अत्याचार अधर्मी क्रूर कर्मी अत्याचार अधर्मी भडवेतून येत करते राडा. लिंग पिसाट नरधर्माना लोक हो दिसताच गोळ्या झाडा झाडा. लिंग पिसाट नरधर्माना लोक हो दिसताच गोळ्या झाडा.
हॅलो हॅलो पुन्हा एकदा या मंडळाचा सर्व पदाधिकाऱ्यांचा शतशः रूढी आणि कार्यक्रम संपवतोय. बुवा भैरवी गात नाहीये, वेळेचं बंधन पाळून गजर घेतोय आणि कार्यक्रम संपवतोय. विठूचा गजर हरी गजानन महाराज की जय. हाल 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 दादा आता कसा पण लावा, पण बुवाला लावणार आता काय, पण बारीक करायची की नाही. बुवाने गजर घेतला, बारीक करायची की नाही. बघा इथं बुवांची अक्कल करते हो. हा हो बुवांनी गजर घेतला, मग आता बारीक करायची की नाही. जरा थांबा जरा सगळे, बुवाला चांगला सोलपड होणार आहे. बघा राहायला विषय, बुवाचा राहायला विषय काय, बुवाने आपल्या वस्तादांना बोलवलं. ठीक आहे, मान सन्मान देतो वस्तादांना. तुम्ही वस्तादांना प्रश्न उत्तराला बोलवलं, ठीक आहे. हा मग बुवानी तेवढंच प्रश्न उत्तराला बोलायचं ना. बुवाचा रेकॉर्ड आहे, भरपूर रेकॉर्ड आहे.
बुवा नावाजलेले शाहीर आहेत, इथपासून मुंबईपर्यंत खूप मोठमोठे कार्यक्रम केले आहेत. सगळ्या बाबतीत त्यांचा रेकॉर्ड आहे, खूप मोठा रेकॉर्ड आहे. पण बुवा तुमचा रेकॉर्ड तुम्ही सांगायचा नाही, हा पब्लिकने सांगितलं पाहिजे, बरोबर की नाही? हा? आणि बुवा काय बोलले की ह्याचं पासावर नाव नाही, त्याचं पासावर नाव नाही. ओ बुवा आमचं घराणं आहे काय बोलतोय, आमचं घराणं काय? ठीक आहे, नाही कळलं. आता याच्यातच समजा बुवा प्रश्न, तुमचे गुरुमाऊली प्रश्नाचं उत्तर दिलं ठीक आहे, पण बुवा तुमचे वस्ताद काय काय बोलून गेले याच्यात समजा या बुवात काय जोर आहे काय? मला म्हणतो काय राग तुला कळतो काय? वाघ नुसता वाघासारखा ढळकाला बोलत होता, काय होता काय चुरताला होता काय? मला बोलतो ये ना काय सांगतोय. आता बुवानी ठीक आहे, गोरवले बुवा तुम्ही आमच्या विषयाला हात घातला ठीक आहे, पण तुमचे शिष्य मांडवकर बुवा काय सांगतायत की यांची स्मरणशक्ती बघा आहे काय, की आमच्या प्रश्नाला कधी यांनी उत्तर दिलं नाही, खोटं बोलतात. वा वासू आणि घराण्याचे शिष्य आहे, कधी खोटं बोलणार नाही. तुम्ही आठवून बघा तुमचं उत्तर कुठं दिलं होतं आणि म्हणता उत्तर दिलं नाही. तुम्ही पटवून घेतलं ते ठीक आहे, पण उत्तर माझ्या ग्रंथानुसार मला जे भेटलं ते तुम्हाला दिलं होतं, पण तुम्हाला आठवत नाही. आणखी काय बोलले बुवा? आणि बुवा सांगतो मी माझ्या घराण्यानं यावर्षी 3 प्रश्न पडलेले आहेत आणि समोरच्या शाहिरांनी ते मान्य सुद्धा केले आहेत, पण मी तुम्हाला उत्तर देणार नाही, कारण खोटं नाटक उत्तर देऊन मी प्रेक्षकांची मनभूत करणार नाही, एवढं निश्चित. आता तुम्ही उत्तर दिलं हे माझ्या ग्रंथाला पटत नाही, म्हणून मी तुमचं उत्तर हे साफ खोटं आहे असं जाहीर करतो. हा एक बुवा काय बोलले बघा, बुवाकडे 10 रुपये नाही, बुवा भिकारी आहे. काय बोलले? बुवा भिकारी आहे. ए बुवा, अरे मोठे मोठे शाहीर जेव्हा पारे करतात ना तेव्हा काय असा मोठा रेकॉर्ड करून आणत नाही, टाईप करून आणत नाही, ते सुद्धा ते असं साधं लिहून देतात, पण त्या प्रश्नामध्ये ताकद असते. तुला ती ताकद कळली नाही बुवा, म्हणून तू कुठेतरी लोकांचं मनोरंजन करण्यासाठी, लोकांना भूलतापा देण्यासाठी हे असे वक्तव्य करतोय. काय आलंय मोठा मला शिकवायला? बुवाची पारी पुरं कल्पटलीच आहे. बुवा काहीतरी बोलणार ना, असा करतो तसा करतो, बायल्या नुसतं अरे मर्दासारखा बोल ना. चला घेऊया आता बुवाना, गाण्यातून घेऊया. बरंच काय बोलायचं होतं, पण आयोजकांचं असं म्हणणं आहे की थोडक्यात आटवायचं, बरोबर ना?
बुवाच्या चांगली सराळा काढली असती असं होतं ना. लोकांना शिकवतो हा ब्रह्मज्ञान, अरे लोकांना शिकवतो हा ब्रह्मज्ञान आणि स्वतः आहे बघा कोरड भाषा. झाला बुवा तुला गर्व, झाला बुवा तुला गर्व, गेली फुकट रे माझी. हे झाला बुवा तुला गर्व, गेली फुकट रे माझी. हलून हलून थकलास रे हे बुवा, हलून हलून थकलास रे, आता उपट तू माझी. हलून हलून थकलास रे, आता उपट तू माझी. हलून हलून थकलास रे, आता उपट तू माझी. बुवा तुला गर्व, गेली फुकट रे माझी. हे बुवा तुला गर्व, गेली फुकट रे माझी. हे हलून थकलास रे, आता उपट तू माझी. हलून हलून थकलास रे, आता उपट तू माझी. पंचपुत्र विमाना, धनगर्व शक्तीचा, धनगर्व शक्तीचा, धनगर्व शक्तीचा. हाय कोण माझ्या समोर, म्हण माझ्या तोडीचा, माझ्या तोडीचा, म्हण माझ्या तोडीचा. हनुमंत गुण, हनुमंत गुण, सर्व कर्म कराराची. हलून 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 थकलास रे, आता उपाट तू माझी. हलून हलून थकलास रे, आता उपाट तू माझी. हलून थकलास रे, आता उपाट तू माझी. हलून हलून थकलास रे, आता उपाट तू माझी. बुवा काय बोलले? बुवा स्वतःची टेकडी पाहिजे, पण मी आवाजून साठ टाके बघू सांगतोय. मी जेवढी गाणी बोलतोय स्वतःच्या टेकडीतून बोलतोय. हा आणि काय पण बोलायचं. जावं तुमच्या मनासारखा, ओ याला उपकडा करावं उघडा. हाला बाड हाय पक्का, हाला बाड हाय पक्का, कसा नाचतोय हा चक्का. नाचतोय ना चक्का का? हाला बाड हाय पक्का, कसा नाचतोय हा चक्का. हाला बाड हाय पक्का, कसा नाचतोय हा चक्का. हाला बाड हाय पक्का, कसा नाचतोय हा चक्का. हे
सॉंगची कॉपी करतात, पण बुवा मी आवर्जून सांगतोय मी कोणाची कॉपी करत नाही, मी स्वतःची गाणी बोलतो. हे लक्षात असू द्या. चला आपण बाहेरची सांगता करूया. बुवा आरती करूया. हाल सदा सर्वदा